तुकारामजी जाधव करतील। कल्याण सावळे यांचं स्वागत। बालाजीराव सरपंच महागाव यांचं स्वागत करतील। उदयसिंग जाधव यांचं स्वागत मारुती तुकाराम जाधव करतील। संदीप जाधव बालाजीराव जाधव यांना विनंती करतो की बालुमा ढोरे त्याच्यासाठी मजबूतीकरणाच्या संदर्भामध्ये तुम्ही गोष्टी बोलले। निश्चित भविष्यामध्ये आपण त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचं काम करूया। बाबतीमध्ये आपण पिंपळूण सिंगलच्या बाबतीमध्ये पाठपुरावा केलाय। त्यासाठी सुद्धा लवकरात लवकर तिसऱ्या कामाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न। रंगराव बोकारे यांचं स्वागत। रामराव शामराव जाधव एक खरं साहेब किती अडचण होती ते आमच्या गावकऱ्यालाच माहित आहे। कित्येक माणसं पडत होती पावसाळ्यात, तर खरंच आमच्या गावाला रस्त्याची अत्यंत आवश्यकता होती आणि ती आज या पंचमीच्या सणाच्या दिवशी पूर्ण झाली। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले। आपल्या तालुक्याचे लाडके आमदार राजूभाई नवघरे तसे दांडेगावकर साहेब आणि तिथं कामाच्या बाकीच्या याच्यामुळे थोडासा उशीर झाला, पण आज आपल्या गावामध्ये आदरणीय दांडेगावकर साहेबांच्या हस्ते या रस्त्याचं उद्घाटन झालं। याबद्दल मी सगळ्यांच्या वतीनं आपली सगळे आनंद व्यक्त करतो। आज आपण बघत असताना की सातत्यानं आमचा बंटी असं सचिन असतील सगळेच गावातील आमचे चेअरमन असतील हे सातत्यानं आपल्या गावातील विकास कामाच्या बाबतीमध्ये तिथे निवेदन आणत असतात आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून आपल्या गावात काम झालं पाहिजे यासाठी पाठपुरावा करत असतात। कधीही स्वतःचं व्यक्तिगत काम घेऊन महागावचा माणूस कधी तिथं वसमतला असन कुठेही असन येत नाही, तर ते गावातल्या कामासाठी येतात। त्यामुळे गावातल्या बाबतीमध्ये विकासाच्या बाबतीमध्ये निश्चित जर आपल्या राजकारणी लोकांना जर ही भूमिका ठेवली तर आपल्या गावाचा तिथं विकास होऊ शकते। आज आपण बघत असताना की आपल्या इथं आपण मागच्या काळामध्ये तिथं जलसंधारण विभागाच्या माध्यमातून आपल्या नदीवर 2 बंधाऱ्याची कामं केले, त्यानंतर स्मशानभूमी शेडचं काम केलं आणि आपल्या इथं पहिली वेळ आपण 25 मंगळाच्या माध्यमातून सीसी रोड असेल तिथं आणखी सुद्धा रस्त्याची कामं प्रस्तावित केली होती, पण आपलं एकही उद्घाटन आपण गावात येऊन किंवा भूमिपूजन केलं नाही। पण आज आपण दांडेगावकर साहेबांचा वेळ घेतला आणि निश्चित या सगळ्याच कामाचं उद्घाटन मध्ये एका जागी करतात आणि काही कामाचं लोकार्पण सुद्धा या ठिकाणी झालं पाहिजे। कारण आता बंधाऱ्याचं उद्घाटन आपण आणले मात्र कोण उद्घाटन केलं ते मला माहित नाही, निश्चित त्यांनी करू द्या, काय अडचण नाही। स्मशानभूमी शेडचं एक असते तेव्हा तेव्हा स्मशानभूमी शेडचं उद्घाटन करू, मी मला शेडचं उद्घाटन केलं माणूस एखाद्या गावात कच केलं तेव्हा माहिती यांच्यावर झालं काही त्यामुळे शेडचं उद्घाटन करीत नसतात। दुसरं आपण आपल्याला सांगितलंय की आपण व्यायामशाळा दिली पाहिजे। निश्चित या 15 दिवसामध्ये आपण आपल्या तालुक्यामध्ये महागावच नाही तर आपल्या इथं जे तरुण मुलं आहेत त्या तरुण मुलांनी आपलं शरीर कसलं पाहिजे, कुठेही बिड्या सिगरेट कुठं दारूच्या व्यसनाच्या मागे न लागता त्यांनी सुद्धा तिथं पोलीस भरती असेल मिलिटरी भरती असेल त्या माध्यमातून तिथं त्यांनी आपापल्या गावामध्ये असेल तर तिथं प्रत्येक गावाच्या ठिकाणी आपण आपल्या तालुक्यातील 17 सर्कल आहेत, 17 सर्कल मध्ये 3-3 गाव आपण व्यायामशाळेसाठी दत्तक घेतलेले आणि 51 गावामध्ये या वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये या येत्या 20-25 दिवसामध्ये आपण या व्यायामशाळेचं सगळीकडे आपण देण्यात येतो। त्यामध्ये आपण महागावचं सुद्धा नाव त्या माध्यमातून घेतलेलं आहे। त्यामुळे निश्चित आपण जे जे काही कामं सांगसान ते तुमचे प्रतिनिधी म्हणून, कारण जर आमदार खासदार मंत्री झाले तर ते कुठेही आभाळातून पडत नाहीत। आदरणीय दांडेगावकर साहेबांना आम्हाला शिकवले की आपण लोकांची कामं केले पाहिजे। लोकप्रतिनिधीने एखाद्या कोणी रागवलं तरी सुद्धा त्यांच्या मतदानातून आपण मोठे झालेले असतो आणि त्यांच्या मतदानातून हे सगळे कामं करून आपण तिथून उतराई गेली पाहिजे। त्याच पद्धतीने आम्ही प्रत्येक गावामध्ये
तीन गावं आपण शाळा दत्तक घ्यायला, काही गावामध्ये त्या शाळा दत्तक घेतल्यात, त्याच्या दुसरे जे गाव घेऊन आपण व्यायामशाळा त्या ठिकाणी करण्याचं काम असेल. दुसऱ्या 3 गावामध्ये एकेका सर्कलमध्ये 9 गाव असतात, तर तिथं वाचनालय असतील की ज्याच्या माध्यमातून लोक फक्त राजकारणावर चर्चा न करता, कारण आज तरुण पिढी बघत असाल तुम्ही की फक्त विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, पवार साहेबांकडे जावा का अजितदादाकडे जावा, हे प्रश्न सगळ्याला पडलाय. आम्ही म्हणलं बाबा दांडेगावकर साहेबांना तुम्ही शरद पवार साहेबांकडे जा आणि काम करतो का आम्ही अजितदादाकडे राहतो. आमचं काय नसतं, आमचं सगळं विचारणं असते. म्हणजे आपल्याला समजा राजकारण असतं, समाजकारण असतो, आपण लोकांतून मोठे होत असतो आणि लोकांचे काम आपण केले पाहिजे. आदरणीय दांडेगावकर साहेबांच्या मागच्या 25 वर्षामध्ये आम्ही सातत्याने त्यांच्या विचाराचे फॉलोअर्स म्हणून काम करत असतो. त्यामुळे आपल्या लोकांसाठी आपण कुठेही गेलो तरी काय अडचण नसते. बाळासाहेब दादा, तुम्ही काय विचारलं, तुम्हाला उत्तर द्यायचं देऊन टाकलं. आज आपण त्या बाबतीमध्ये आपल्या गावातील विकास कामाच्या बाबतीमध्ये आपण जे काही कामं सांगितले त्यामध्ये आता निश्चित आपण बाबूराव अंकल इतर बाजूला आहेत, त्याचा महागावकडला पूल म्हणून इतके त्यासाठी सुद्धा 5 कोटी रुपये आपण प्रस्तावित केलेले, ते सुद्धा त्या माध्यमातून होईल. आज आपल्या सरकारमध्ये बोखारे पांगऱ्याला जवळपास बोखारे पांगऱ्याचा मेन रोड पासून ते जवळा बाजार रोड पर्यंत जवळपास 4 रस्ते तिथं जोडल्या जातील. कारण आपण बघत असाल की आपण तिथं पैसे टाकायला जिल्हा परिषद सदस्य झाला 20 लाख 25 लाख, त्या अर्धे ते गुत्तेदारात लागायचं आणि ते रस्ता निकृष्ट दर्जाचा व्हायलाय. त्यामुळे एकदाच आपण त्याला 7 कोटी 7 कोटी रुपयाच्या रस्त्याचं आज सुद्धा तिथं उद्घाटनाचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. त्यामुळे आपल्या इथं जोड रस्ता आंबा एक आंबादास मावाला मागितलेला आहे, ते सुद्धा प्रस्तावित केलेलं आहे. त्यामुळे आपल्या विभागातील आंबा सर्कल मधील जे काही कामं आहेत ते कामं करण्याचा प्रयत्न मागच्या काळात आदरणीय दांडेगावकर साहेबांच्या काळामध्ये विकास कामाच्या माध्यमातून 10 वर्ष झाला आणि तेच गाडा पुढे चालवण्याचं काम आम्ही सुद्धा तुमचे प्रतिनिधी म्हणून निश्चित करतो. एवढंच या ठिकाणी बोलतो. आज महागावमध्ये आल्यानंतर तुम्ही आमचा मान सन्मान केला, सत्कार केला आणि 3.5 वर्षामध्ये रस्त्याचे काम असतील, बाकी सगळ्याचे आले भया, पण आपण त्याचे उद्घाटन केलं नाही. आज निश्चित दांडेगावकर साहेबांच्या माध्यमातून सगळ्याच कामाचं उद्घाटन झालं म्हणून असेल त्यांच्या भाषणात. आपले कर्तव्यदक्ष आमदार राजू भैया नवघरे, मार्केटचे सभापती तानाजीराव बेंडे, उपसभापती सचिन, तालुका अध्यक्ष त्र्यंबकराव, भालूमामा ढोरे, बालासाहेब महागावकर, कारखान्याचे संचालक नितीन, करमूर्ती आणि बाहेरगावून आलेले मंडळी, आपल्या गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि तरुण मित्र, 4 कोटी रुपयाच्या रस्त्याच्या भूमिपूजनानिमित्त आणि आपल्या सगळ्यांची कारखान्याच्या निवडणुकीनंतर भेट होते, या दोन्ही उद्देशानं आम्ही आज गावात आलेलो आहे. 4 कोटी रुपयाच्या रस्त्याचं उद्घाटन झालं असं सुरुवातीला जाहीर करतो आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये महागावचा उमेदवार असल्यासारखी तुम्ही प्रत्येक निवडणुकीत मदत करता. कारखान्याची निवडणुकीत आम्हाला चांगली मदत केली त्याबद्दल मी सगळ्या गावकरी बंधूंचे, सभासदांचे, सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो. गेल्या 2-3 वर्षामध्ये राजू भैयाचं काम, आपली विधानसभा, आपला तालुका बघतोय. एका वेगळ्या पद्धतीने राजू भैयानं काम सुरू केलंय की समाजातील सर्व घटकांना त्यांच्या आमदारकीचा उपयोग कसा होईल यासाठी ते जाणीवपूर्वक कटाक्षानं काम करतात. काही माणसं आजकाल काही काम न करता फक्त वर्तमानपत्रामध्ये जाहिराती देतात, पोस्टर लावतात, पण राजू भैया अगदी गरीबातल्या गरीब माणसापासून ते सार्वजनिक विकासातल्या मोठ्या कामापर्यंत लक्ष घालतात. ही आपल्यासाठी आपल्या तालुक्यासाठी खूप चांगली गोष्ट झालेली. निवडणुकीमध्ये खूप माणसं बोलतात, आश्वासनं देतात आणि निवडणूक झाल्यानंतर मात्र स्वतःच्या चरितार्थाच्या मागे, स्वतःचा स्वार्थ साधण्याच्या मागे लागतात. राजू भैयानं तसं न करता, कठीण काळ होता, कोरोनाचा काळ, 1.5 वर्ष 2 वर्ष जवळजवळ काम बंद होतं सरकारमध्ये, राजकारण अस्थिर आहे, 1-1, 2-2, 3-3 मुख्यमंत्री बदलत आहेत, पक्षाची माणसं सुद्धा इकडून तिकडं तिकडून इकडे जात आहेत. अशा परिस्थितीत सुद्धा मी जवळजवळ 2000 कोटी रुपयाच्या कामाचे राजू भैयाचे उद्घाटन केले. मी साधारण 4-5 कोटीच्या वरच्याच उद्घाटनाला हजर राहतो. छोटी 50 लाख, 1 कोटी, 25 लाख, 50 लाख
अशी अनेक कामं राजूभाईनं आणली. जवळजवळ त्यांच्याकडे यादी आहे का नाही की रेकॉर्ड ठेवायला पाहिजे राजूभाई, की मोठ्या प्रमाणामध्ये मी स्वतः अशा 5 कोटीच्या कामापासून 50 कोटी 100 कोटीच्या कामामध्ये उद्घाटन केले. ती कामं जवळजवळ 2000 कोटी रुपयाची मागच्या 4 वर्षात होतात. 2 आपले मागे पडलेले प्रकल्प, एक शेतकऱ्याच्या मॉडर्न मार्केटची आपण चर्चा करत होतो की शेतकऱ्याचा माल हा जागतिक बाजारपेठेमध्ये जावं म्हणून आपण कनेरगावला एक मार्केटचा प्रयत्न केला होता. 14 नंतर त्या मार्केटचं काम थांबलं होतं. पूर्णा नदीमध्ये आपण 3-4 बंधारे करण्याचं करत होतो, तेही काम थांबलं होतं. राजू भैयानं मागच्या 3 वर्षामध्ये बऱ्यापैकी ते मार्गी लावून मला असं वाटतं 1-2-3 महिन्यामध्ये बंधारे आणि त्या मार्केटचं सुद्धा भूमिपूजन होईल. मार्केटचं भूमिपूजन आपल्या एकट्या तालुक्याच्या दृष्टीनं नाही, तर जवळजवळ या 2-3 जिल्ह्याच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे. आपण कच्चा माल तयार करतो, पण आता सगळा माल हा पॅकिंग मधून आणि जाहिरातीमधून जातोय. कच्च्या मालाला रॅलीनं ट्रकनं जे माल येतात त्याची किंमत त्या आडत्याच्या खरीददाराच्या मनावर राहते, आणि जो माल 50 ग्रॅम 100 ग्रॅम अर्धा किलो 1 किलो पॅकिंग मध्ये जातो त्याची किंमत आपण त्याच्यावर छापून लिहित असतो की याची किंमत एवढी आहे. या मार्केटमध्ये तोच उद्देश आहे की शेतकऱ्याचा माल आला पाहिजे, ग्रेडिंग झालं पाहिजे, पॅकिंग झालं पाहिजे, आणि या 2-3 जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचा माल परदेशामध्ये गेला पाहिजे. पिठाच्या आता पद्धती फक्त मार्केट कमिटीतच जाऊन खरेदी किंवा विक्री करताची गरज नाही, तर आता मोठ्या स्क्रीनवर पडद्यावर टीव्हीच्या पडद्यावर हा माल जगातला कुठलाही व्यापारी बघू शकतो. सोयाबीन कसं आहे, गहू कसं आहे, फुलं कशी आहे, दूध कसं आहे, आणि जगातले व्यापारी सुद्धा याला खरेदी करू शकतात. असं नियोजन असलेलं हे फार मोठं मार्केट आहे. 100 कोटी रुपयाचं मार्केट आहे. 2000 लोकांना तिथं रोजगार उपलब्ध होणार आहे. आणि पूर्णा नदीमध्ये जे बॅरेजेस झालेत, ते बॅरेजेसच्या माध्यमातून जवळजवळ 10,000 हेक्टर जमीन 25,000 एकर जमीन पाण्याखाली येणार आहे. मागच्या वेळी मी आमदार होतो त्यावेळी पिंपराळा वितरिकेचं काम केलं. अनेक जण आमदार म्हटले होते की इथं पाणी आलं तर मी कच्च्या घागरीनं पाणी भरतो. मी नशीबवान आहे की मी ही वितरिका पूर्ण करू शकलो, पाणी आणू शकलो, गिरगावला 5,000 एकर पाणी देऊ शकलो. राजू भैया सुद्धा आता 10,000 एकरला पाणी देणार आहे. सगळ्यात महत्वाचं विकासामध्ये या गोष्टी आपल्या गरजा आहेत, सभागृह आहेत, रस्ते आहेत, या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. पण याही पेक्षा महत्वाचं आहे की आपण जे शेतीचं उत्पादन करतो याची प्रक्रिया करण्याची कारखानदारी, याची विक्री व्यवस्था करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. ते ज्या ज्या देशात यशस्वी होत आहे तिथलेच फक्त शेतकरी फायद्यात आहेत. दुनियाभरामध्ये तसा शेती धंदा कुठंच फायद्यात नाही. आपल्याकडे 2 एकर 4 एकर 5 एकर 10 एकरचे शेतकरी आहेत. अमेरिकेमध्ये लहानात लहान शेतकरी 5,000 एकरचा, मोठ्यात मोठे शेतकरी 50-50 हजार एकरचे आहेत. आणि सगळं मेकॅनायझेशन झालेलं आहे. 2 माणसं 4 माणसं 40,000 50,000 एकर शेती सांभाळतात. फवारणीला हेलिकॉप्टर आहेत, पेरायला मोठ्या मशीन आहेत, खडे करायला मशीन आहेत. 4 माणसं सुद्धा 50-50 हजार एकर जमीन सांभाळतात. आपल्या सगळ्याच शेतीच्या नियोजनामध्ये भाषणं मी गेली 60-70 वर्षापासूनची सगळ्या नेत्याची वाचतो, सगळ्या पक्षांची वाचतो. शेतकरी हा प्रत्येकाच्या भाषणात असतो, ग्रामीण भाग हा प्रत्येकाच्या भाषणात असतो, पण व्हायला पाहिजे तसा खरंच अजून ग्रामीण भागाचा विकास झाला नाही. श्री